आपुली आहे ताज अस जगत आपुली आहे ताज अस
हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कोय कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कोय कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कोय कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांसिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता, काय माझी वाणी मानेल संतासे, रंजवो चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही काळा, विठ्ठला विठ्ठला हिताज्वासे जागता, धन्य माता पिता तयाचिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वोद्धारक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा चारित्र्याचा अभंग असून हा अभंग बहुतांश सर्वांच्या सुपाठातील असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज देवाला तथा संताला मानणे जे मानवी जीवन आहे
या मानवी जीवनात वास्तव स्वरूपाचं कथन या अभंगात करतात. विठ्ठलाय सेवेचं प्रवृत्तीनिमित्त वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निवृत्ती नारायण मेकले बाबा यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि ते हे एक निमित्त आहे आणि त्यामध्ये दुग्ध सरकार न्याय आमचे पितृतुल्य असणारे आदरणीय दादा भगवान येशू माऊलींच्या परमकृपेने त्यांच्याकडून माऊलीने 111 पारायण करून घेतले आणि ते मला वाटतं 8 महिन्यातच झाले. आणि योगायोग असा वडिलाचं प्रथम पुण्यस्मरण आणि पारायणाची सांगता एकत्र झाली बरं का. अर्थात प्राप्त स्मरणीय परमपूज्य गुरुवले घोले बाबा शब्द तर झाला सांगायचं झालं वा देवाला आवडणारी सेवा देवाच्या कृपेशिवाय होत नाही. परमार्थ मनात येऊनही तर त्याची कृपा असेल त्याच्या कृपेशिवाय होत नाही. दादाची प्रबल अशी इच्छा होती. बरं महाराज तिथे आले बरं का प्रबल इच्छा पण माऊलीने पूर्ण केली. सुरुवातीला 2 दिवस पुन्हा 1.5 दिवसात एक पारायण आणि दादाची तब्येत चांगली झाली. अगोदर जर असे होते दादा असे झाले फक्त दादा आता प्रवचन कीर्तन करू नका. अगोदर तर आमचं कीर्तन कुणी ठेवत नाही आमचीच गर्दी भरपूर झाली बरं का. आणि बा काय वाडवडिलांची पुण्याई आणि भगवंताची अहेतुकी निरहेतुकी दया एवढा तयाचा हरीख वाटे देवा असा हा सोहळा इथे नेत्र दीपक असा भव्य दिव्य सोहळा आपल्या गावामध्ये होत आहे. महाराष्ट्रातील दिग्गज एक विद्वत रत्न महापुरुष कीर्तनकार इथे येतात. हे दिग्गज गुणीजन आहेत महाराष्ट्रामध्ये गाजलेले. आम्ही फक्त मोबाईलमध्ये पाहतो. आता त्यांनी आम्हाला सांभाळून घ्यावं. आम्ही आहेत निर्गुण निराकार. आता तुमच्यामुळे सगुण साकार होणार आहे. आला आला वरोपा. आणि इथे आल्यानंतर ज्यांच्या पुढे आम्ही लहान होतो आमचे परम आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू शास्त्री महाराज बरं का त्यांचंही कुशल असं मार्गदर्शन आहे. आमचे बऱ्या महाराज गुरुबंधू अमोल महाराज हनुमंत महाराज आज आमचे योगा बाबा महाराज इथे आले आहेत. आणि हे गायन कोकिळ आता कोणते विशेषण द्यावं तिथे अभिनव गंधर्व अभिनवमध्ये नित्य नूतन नवीन बरं का कुंदन महाराज आपले दीपक महाराज कुलदीपक महाराज खोत महाराज आणि सर्व एक गुणी जैन मंडळी आहे. मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा संपन्न होत आहे. हे वडिलांची पुण्य आहे. काय परमार्थातला हेतू जर शुद्ध असेल बरं का हेतू जर फक्त भगवंताची कृपा आणि भगवंताची दया हा परम उदात्त हेतू जर असेल सर्व देवच करतो. भौतिक काही नको मान पान काही नको फक्त देवाची कृपा अंतर शुद्ध व्हावं असा परम असा अंतरंग हेतू जर असेल ते सर्व देवच करत असतो. बुवा विठ्ठल ज्ञानेश्वरीचं पारायण आणि हा प्रथम पुण्यस्मरण काय आहे. ज्ञानेश्वरी साक्षात माऊलीचं वाङ्मय रूप आहे. तुकोबाराय साक्षात तुकोबारायचं वाङ्मय रूप आहे. चालते बोलते माऊली म्हणजे ज्ञानेश्वरी चालते व तुकोबराय गाथा आहे. आताच म्हणे गुरुवरे गुलेबा सांगायचे बुवा आज जरी माऊली समाधीतून बाहेर आले आणि त्यांनी जर पुन्हा ठरवलं ज्ञानेश्वरी लिहायची बुवा असं जमणार नाही बुवा. असं नाही जमणार. हे काहीतरी आधी कोण बसल कमी म्हणता येणार नाही आपल्याला बरं का असं नाही जमणार. असा एक अद्वितीय असा प्रसादिक ग्रंथ आहे. भगवंताच्या नामस्मरणाने जी फलश्रुती सर्व संत महात्म्यांनी नामचिंतनाची फलश्रुती सांगितली आहे. नामचिंतनाची जी फलश्रुती आहे ते त्याच्यापेक्षा अधिक काही शतपटीने संत वाङ्मयाच्या अक्षराची घोकणपट्टी करण्यामध्ये आहे. हे प्रसादिक वाङ्मय. आम्ही जे आचार्य थोडकं मोडकं व्याकरण शिकलो ते आचार्य म्हणायचे अष्टाध्यायीचे सूत्र कंठस्थ करत असताना अदृष्ट निर्माण होतं. तो व्याकरणाचे सूत्र कंठस्थ करत असताना अदृष्ट निर्माण होतं.
ही तर काय प्रसादिक वाङ्मय आहे. ते अक्षर नव्हते दे का ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुनाला चित्कळिका उजळले असे कृष्ण आहे. अक्षर नाही तर अक्षरातीत जो परमात्मा आहे, याची देही याची डोळ्यात दर्शन करणं हे अक्षर आहेत. क्षर होणारे नाहीत, उलट जो क्षर आहे विनाशी आहे असा जीवात्मा आहे, त्याला अक्षरातीत अर्थात अक्षर स्वरूप अवस्था, अविनाशी अवस्था प्रदान करणे दिव्य अक्षर आहे. फार ज्ञानेश्वरीचं काय वैभव सांगावं. खेचराची या मना आणि सात्विकाचा पाहणा, श्रवणासोय सुमना समाधी जोडे. रजगुणी तमगुणी लोक आहेत, त्यांना सत्वगुण निर्माण करणं हा प्रसादिक दिव्य हा ग्रंथ आहे. सात्विक सुमना अशा मनाचा जर असेल त्याला समाधी लागते. असे ज्ञानेश्वरी आहे. पाठ करता व्याजे पांडित्य ती विषयाचे, पण पुढे लिहिले ना माणूस ज्ञानेश्वर महाराज बरं का. लोक वाक चातुर होईल सुखी, अध्यात्मशास्त्रीय अंतरंगाचे अधिकारी आहे. लोक वाक चातुर्य होईल सुखिया असं एक वर्णन आहे. येणे आबाळ सुबोधे ओळीची प्रबंधे ब्रह्मरसस्वादे अक्षर गुंथले. आबाळ सुबोधे पामरापासून मुक्तापर्यंत सर्वांना ही मुक्तीचे मेजवानी आहे, ब्रह्मानंदाचे मेजवानी आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका. दीपिका वर्णिली गीतेची ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका. दीपिका दीपिका ब्रह्म साम्राज्याचं दर्शन घडवणारा दिवा हे ज्ञानेश्वरी आहे. अर्थात त्याची सेवा दादांना घडलेली आहे. आणि योगायोग सुवर्णयोग का अमृत का शब्दही कमी पडतात. आज वडिलांचं पुण्यस्मरण आहे. मला वाटतं वडिलांच्या पुण्याने जे घडलेलं आहे बरं का, अशा वाडवडिलाचे पुण्यही असल्याशिवाय, देवाची दया असल्याशिवाय हे होत नाही. पैशाने सर्वच काय होत नाही. असे सोहळे सुद्धा पैसेच होतात असं नाही. काही काही माणसं भावनेने येतात बरं का. सर्व हे झालेलं भावनेने झालेलं आहे. आणि म्हणून आज वाडवडिलांचे पुण्य आहे. आणि त्यामुळे हे पारायण आणि वडिलाचं पुण्यस्मरण म्हणून तुकोबाराच्या शब्दात धन्य माता पिता जो से
दर्शन, आणि ते दर्शन संपादन करण्यासाठी जो साधना अरूढ आहे, साधना निष्ठ आहे, तुकोबरा त्यांच्या आई वडिला धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची या प्रस्तुत अभंगामध्ये पहिला मुद्दा असा आहे, आपल्या हिताच्या बाबतीत सदैव तत्पर राहावं, दक्ष राहावं. त्यासाठी अंतर्बाह्यता, शुचिरभूतता, पावित्र्य सांभाळावं. आणि अधिकारी कोटी दिव्य महापुरुषाच्या सहवातामध्ये गीता भागवत आदी प्रसादी ग्रंथ आहेत, त्याचं श्रवण मनन निदिध्यासन तत्वपदार्थ शोधन साक्षात प्रकारापर्यंत पोहोचावं. आणि या ग्रंथामध्ये ज्या भगवंताचं वर्णन केलं असा विठ्ठल परमात्मा, अखंड अहर्निश त्या परमात्म्याचं चिंतन घडावं. असे जो कोणी काय आहे भगवत भक्त आहेत, त्यांच्या आईवडिला तुकोबरा धन्यता देतात. अशा लेकराकडे पाहून देवाला सुद्धा आनंद वाटतो. तुकोबारासारखं थोर उतुंग व्यक्तिमत्व, तुका झाला शे कळस, तुका विष्णू आहे तुझा. पण तुकोबारा अशा साधना अडूढ भगवत भक्ताकडे पाहून लालायित होतात, आकृष्ट होतात. आणि मला सेवा घडावी. जर सेवा घडली अशा भगवत भक्ताचे, तर दैवाला पारावार राहणार नाही. अर्थात लालायित आकृष्ट होतात, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठला प्रत्येक जीव आहे आपलं हित संपादन करण्यासाठी प्रयत्नशील असतो. प्रत्येकाने आपापल्या मनामध्ये हिताच्या संकल्पना ठरवल्या असतात. पण खरं वास्तव नित्य हित आहे, यथार्थ वेद अनुमोदित संत संमत शास्त्र संमत असं जे वास्तव हित आहे, असं हित सामान्य जीव बुद्धीला कळत नाही. आपल्या बुद्धीची क्षमता, आपल्या बुद्धीची पात्रता कमी असते. मलिन बुद्धीला वास्तव हिताचं ग्रहण होत नाही. वास्तव हित दाखवणारे, दर्शन घडवणारे देव संत आणि शास्त्र आहे. बुद्धीचं मालिन्य जेवढं प्रबल आहे, तिच्या हिताच्या संकल्पना फार मलिन असतात. जशी जी बुद्धी पवित्र 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 असेल, तसे हितही पवित्र श्रेष्ठ असतात. बुद्धी जर मलिन असेल तर ते नावं घेऊन अशा त्याच्या संकल्पना असतात हिताच्या. आणि थोडी मध्यम असेल तर भौतिक जगातलं पद पदार्थ सत्ता वैभव मिळावं. पण खरा साधक असेल, ज्याचा मलविक्षेप गेलाय, ज्याच्या भगवंताची कृपा झालेली आहे, अंतःकरण निर्मल विशुद्ध झालेला आहे, असा जो साधक आहे, त्याला फक्त देव हवाय, बाकी काही नको जगातलं. कारण भौतिक किती अबाधित सत्ता असेल, विपुल धनसंपत्ती असेल, ते जीवाला चिरशांती परमशांती देत नाही. असे पुराण इतिहास याने भरलेले आहेत. श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंधामध्ये हिरण्यकश्यपूचं चरित्र येतं. त्या हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली. वृद्धो भावहू नभोदृष्टी, आकाशाकडे नजर आहे, हात वर केले आणि 10,000 वर्ष उभारा तप केलं. आणि 10,000 वर्षानंतरच काल्याचं कीर्तन. बरं का मूळ महाराज, कुणाचं होतं? आपलं तर नव्हतंच, देवर्षी नारदांचं असेल बरं का. नंतर कीर्तन, एवढी तपश्चर्या केली. आणि या राजाच्या तपाचा प्रभाव असा, प्रजा जी आहे तपाविना, तप न करता त्यांना जी वांछित इच्छित वस्तू हवी आहे, ती इच्छित वस्तू इच्छा केल्यावर पुढे यायची. भागवतात शब्द आहे, अकृष्ट पश्चातश्यासित सप्तदीप काय भूमी, सप्तदीपवती भूमी, अकृष्ट पश्चातस्य आसित. अर्थात जमीन न नांगरता, अकृष्ट पश्चात जमीन न नांगरता, सप्तदीपवती जी पृथ्वी आहे ना, हे काय आहे, न नांगरता न पेरता ते आपोआप जेवढं पीक आहे तेवढं मिळायचं, जेवढं खांड्या तेवढं मिळायचं. आणि माणसाने नाना आश्चर्यपदम नभा हा असं म्हणणं आहे. आकाशाकडे जर पाहिल्याबरोबर तुम्हाला जे हवंय ते खाली पडायचं, जो पदार्थ हवाय तो पडायचा. हे तप प्रजेचं नाही, राजाचं होतं. पण काय तपश्चर्या असेल. पण शेवटी त्याला सर्व स्वर्गाचं राज्य काय सर्वत्र लोक राज्य मिळालं, पण न तृप्यता, तृप्ती नाही, जनचिर शांती नाही. जगजेता सिकंदर आहे, त्या सिकंदराचं ऐश्वर्य किती होतं. गुरुनाम गुरु सद्गुरु मामांच्या कॅसेट आहेत प्रवचनाच्या, त्यांनी त्या सिकंदराचे चरित्र सांगितलं बरं का. त्या अंत्ययात्रा कसे करा भरपूर ते चरित्र.
अर्थात तो जगत जेता सिकंदर आहे त्याची पूर्ण आपण किती इतिहास पाहतो. याचा अर्थच असा आहे, भौतिक पदार्थ आहेत हे बाहेर जास्त धावणारे आहेत. सुख बाहेर नाही, सुख आत आहे. आणि व्यक्ती भौतिक पदार्थाचा त्याग जेव्हा करतो तेव्हा अंतर्मुख होतो आणि सुख आत आहे. आणि म्हणून वास्तव सुख जे आहे, वास्तव सुख भौतिक पदार्थात नाही, वास्तव सुख प्रभूच्या चिंतनात आहे. मग हे वास्तव हित जे आहे हे शास्त्र देव आणि संताला माहिती, आणण्याला माहीत नाही. मग कठोपनिषदामध्ये सुरुवातीला फार सुंदर आख्यायिका आली. कठोपनिषदामध्ये हे मानवी जीवन जगत असताना जीवनाचे दोन प्रवाह आहे, एक श्रेय प्रवाह आणि एक प्रिय प्रवाह. एक प्रेयाचा मार्ग, एक श्रेयाचा मार्ग. ज्या वाटेने गेल्यानंतर या जन्मात प्रभूचं दर्शन होणार, जन्म मरण परंपरा खंडित होणार, अशी जी अवस्था ज्या वाटेने गेला प्राप्त होते त्याला श्रेयाचा मार्ग म्हणतात. ज्या वाटेने गेल्यानंतर पुनरागमन संपत नाही, जन्मरण परंपरा खंडित होत नाही, अर्थात काय आहे प्रेयाचा मार्ग. प्रेयाचा मार्ग नचिकेता त्याच्या वडिलांनी फार मोठा यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर त्या सर्वस्वाचं दान केलं. तो वडिलाला म्हणला, बाबा मला कुणाला दान केलं, मला कुणाला दान केलं. वडील यज्ञाच्या कार्यामध्ये निमग्न होते, दुर्लक्ष झालं. रागाच्या भरामध्ये त्वा मृत्युमे ददाम येते, त्वाम मृत्युमे ददाम येते, तुला मरणाला दिलंय. तो नचिकेत होता, बहादर होता, बरं ऋषिकुमार होता. लगेच यमपुरीला गेला. यमराज काही कामास्तव अन्य गावाला गेले होते, कीर्तन काय काय असे घरणीला कारण तिथे कीर्तन मिळत नाही ना, बरं का. आणि मग 3 दिवस ते दारी तिष्ठत उभा राहिला. 3 दिवसानंतर यमराज आले आणि 3 दिवसांनी यमराज आल्यानंतर यमराज म्हणाले, बाळा तू 3 दिवस काय खाल्लं, उपवास केला, अन्न पाण्यात ग्रहण केलं नाही, काय खाल्लं. तो नचिकेता म्हणाला, तुमच्या जीवनात पुण्य खाल्लं. शास्त्र चिंतन असं आहे, माऊली सांगतात, आपल्या दारी एखादा अतिथी जर आला आणि अन्न पाण्यावाचून विन्मुख जर जात असेल तो रिकामा जात नाही, आपलं पुण्य घेऊन जात असतो. विन्मुख गेली अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती, ने सर्व सुकृताची संपत्ती, ने सर्व सुकृताची संपत्ती. चाली अभंगाला असतात, पण ओव्यालाही चाली असतात. हे अमोलाचं मोल आहे. ओव्यालाही चाली दिल्या जातात. ते अमोल महाराज ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची. इन्मुख गेले अतिथे ने सुकृताचे संपत्ती. अति जर इन्मुख गेला तर संपत्ती घेऊन जात असतो. तुमचं पुण्य खाल्लेलं आहे. यमराजा प्रसन्न झाले. माग काय मागायचं, मी प्रसन्न आहे, माग. 3 दिवस उपवास केला, 3 वर तुला देतो. पहिल्या वरामध्ये त्यांनी सांगितलं, मी आता यमपुरून पुन्हा मृत्यू लोकामध्ये जाणार, माझ्या वडिलांनी मला ओळखलं पाहिजे, माझे वडील माझ्यावर नाराज होता का प्रसन्न राहिले पाहिजे. पितृपरितोष पहिला वर पाहून घेतला. दुसरा वर आहे माग. हे स्वर्गाला जे साधनभूत विद्या आहे, स्वर्ग कशाने प्राप्त होतो, अर्थात अग्निपरिचयन विद्या ज्याला म्हणतात, दुसऱ्या वरात मागून घेतली. तिसऱ्या वरात माग म्हणल्यानंतर काय मागायचं आहे ते, तो म्हणाला, एयम प्रेते विचिकित्सा मनुष्य अस्तित्व एके न अयम अस्ति एके एतत् विद्या मनुशिष्ट त्वयाहम वराणामेश वरस्तृतीयः वराणाम एषः वरस्तृतीयः. माणूस मेल्यानंतर त्याचं काय अस्तित्व असतं, काही लोक म्हणतात, काही म्हणत नसतं म्हणतात, काय वर जातो म्हणतात, काय खाली राहतो म्हणतात. वर जातं ते दिसत नाही, खाली राहतं ते स्थूल ते जाळून टाकतो, जातं ते काय जातं, राहतं ते काय राहतं. आता मला आत्मरहस्य सांगा, अध्यात्मविद्या सांगा, मला ब्रह्मविद्या सांगा. त्यावेळेला यमराज म्हणे, बाळा तुझं खेळण्याचं वय आहे आणि एवढ्या खेळण्याच्या वयामध्ये ऋषी मुनींना सुद्धा दुर्ज्ञ असे जटिल प्रश्न तू या बालवयामध्ये विचारतो. दुसरं काय मागून घे, तुला काय खेळणं हवंय का, तुला काय पृथ्वीचं राज्य हवंय का, तुला घोडे अश्व सोनं चांदी जे पाहिजे ते द्यायला तयार आहे, पण हे विचारू नको.
देवाधिकांना सुद्धा दुर्लभ हा प्रश्न आहे, हे विचारू नको. नचिकेता जिज्ञासू आहे. नचिकेता म्हणतो मला हेच हवंय, बाकी नको. त्याची जिज्ञासा पाहिली, प्रसन्न झाले यमराज आणि परा विद्या पुढे सांगितल्या. अर्थात ब्रह्मविद्येचं दान पुढे देतात. त्याला श्रेय मार्ग म्हणतात. उपनिषदाच्या भाषेमध्ये ज्याला श्रेय मार्ग म्हटलेला आहे तुकोपरा प्रस्ताभंगामध्ये आपलं हित म्हणतात. अर्थात श्रेय मार्ग ज्या वाटेने गेल्यानंतर देव नक्की भेटणार त्याला श्रेय मार्ग म्हणतात. ज्या वाटे गेलं पुन्हा जन्मरणाची भेट होणार त्याला प्रेम मार्ग म्हणतात. उपनिषदाच्या भाषेमध्ये श्रेय मार्ग आणि तुकोबरा त्याला आपलं हित म्हणतात. असं आपलं हित अर्थात प्रभूचं दर्शन करण्यासाठी जो जागा आहे, साधना आरूढ आहे, तुकोबरा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात त्यांच्या आईवडिला धन्यता देतात. आपुलिया हिता जो सेवा करता, 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 आपुलिया हिता प्रभूचं दर्शन आणि त्यासाठी जागा ते प्राप्त होण्यासाठी जागा तयार साधना आरूढ आहे. तुकोबरा त्यांच्या आई वडिला धन्यता देतात. आपुलिया हिता हे बाकी मिळणं आपलं हित नाही. आपल्या हिताचे 90 सायास गृहदारास धनवित्त हे आपलं हित नाही. आपलं हित आहे देवाचं दर्शन. बस त्या हितामध्ये एक साधनभूत हित, एक साध्य स्वरूपाचं हित. साधनभूत हित त्याला म्हणतात ज्या साधनाचा अवलंब केला असता, अंगीकार केला असता नक्कीच नियत रूपाने शास्त्रसंमत हिताची उपलब्धी प्राप्ती होणार आहे. त्याला साधनभूत हित म्हणतात. तुकोबरा म्हणतात देवाचं चिंतन करणं हित हे हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते
प्रभूचं चिंतन करणं हे साधनभूत गीत आहे. मुखाने त्याचं नाम, काळाने त्याचं गुण श्रवण, हाताने त्याची पूजा, पायाने तीर्थयात्रा, काया वाचा मनाने प्रभूचं चिंतन करणं. या चिंतनाच्या माध्यमातून त्याच्या ऐक्याला प्राप्त होणं, अभेदाला प्राप्त होणं ते साध्य स्वरूपाचं येत आहे. भगवंताच्या भाषेत सांगायचं झालं, यम लब्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकंततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. यम लब्ध्वा अपरम लाभम न मन्यते. जे प्राप्त झाला असता दुसरा श्रेष्ठ लाभ, यापेक्षा दुसरा महालाभ कोणता नाही. आणि गुरुणा अपि दुःखे न विचाल्यते. मोठमोठे गुरु म्हणजे मोठा, मोठमोठे दुःखाचे प्रारब्ध प्राप्त आघात जरी झाले तो विचलित होत नाही. ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर लिहिलं. मग मेरूपासने थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटीज परिभरे चित्त न दटे. शस्त्रे बरी तोडलिया देह आगी माझी पडलिया चित्त महासुखे पहुडलिया चिवसिणे. बस चित्त महासुखामध्ये झोपतं म्हणे, त्याला जाग येत नाही. हातपाय जरी कुऱ्हाडीनं तोडले तरी संवेदना दुःख होत नाही. बरं का, अशी दिव्य अवस्था आहे. शब्दातीत अनुभव गम्य सुसंवेद्य एक संतांना अनुभूत अशी दिव्य अवस्था आहे. अशी दिव्य अवस्था प्राप्त होणं त्याला खरं हित म्हणतात. ते साध्य स्वरूपाचं हित. बरं का, तुकोबरा आहे. तुकोबरांच्या जीवनामध्ये 18 काय उपवास, 8 दिवस 18 विश्व दारिद्र्य उपवास व्हायचा. मग तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाचे डोही आनंद तरंग. हे आनंदाचे लाडू भौतिक जगात मिळतील का हो भाऊ महाराज? स्वीट होम मध्ये येथे आनंदाचे लाडू उपलब्ध आहेत, मिळतील. अण्णांच्या भाषेत सांगायचं झालं, विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा फार मोठे दिव्य महापुरुष महाराज. खरंच आम्हाला त्यांचा थोडाफार सहवास झाला. काय अण्णाचं असायचं. अण्णाचं कीर्तन म्हणजे आळंदी पंढरी. आणि सद्गुरू जोग महाराज सप्त्यामध्ये पहिल्यांदा नवीन कीर्तन करायचे. अण्णा 6 वाजता फाटा बांधून आले इंद्रायणच्या घाटावर. हरिपाठ चालला होता. माधव बुवा त्या हरिपाठ संपवा सांगा ना. वक्त्याने सांगावं तरी काय अहो, किती विलंब करतात हे. वक्त्याने बोलावं तरी किती. त्यांना वेळ कमी पडायचा. त्यांनी पहिलं कीर्तन झालं आळंदीमध्ये जोगमारा सप्त्यात. आता तुम्हाला पाठवा किंवा आम्ही प्रत्यक्ष ऐकलं ते. म्हणे इथे कीर्तन करायचं मध्ये बरं का, पुढे बसलेले ज्यांची गाथा ज्ञानेश्वर पाठ, हे पुढे बसले श्रोते आहेत. आणि उभारलेले भजनी मालिका पाठ. आणि पुन्हा एक वाक्य त्यांचं ऐकलं, बाहेर कीर्तन करणं अजिबात दडपण येत नाही म्हणे. म्हणजे तीर्थक्षेत्राच्या बाहेर कीर्तन करणं अजिबात दडपण येता येत नाही. काय येत नाही दडपण? तेथे काही दडपून देता येतं. येथे अजिबात मोठे महापुरुष होते. विठाला अर्थात तुकोबरा आहेत. हे भौतिक जगामध्ये आनंदाचे लाडू मिळत नाही. आनंदाच्या लाडूची फॅक्टरी आहे हे संत वाङ्मय. अध्यात्म मार्ग, अध्यात्मपद साधना सेवा भक्तीमध्ये हे आनंद आहे. नैतिक समाधान ज्याला गुरुवारी बुवा सांगायचे, बुवा देवाची सेवा केली तर नैतिक समाधान मिळतं. बुवा देवाची सेवा व्हायला जात नाही, बुवा सेवा करा. आणि त्यांचे अभंग आणि श्लोक ठरले असायचे. तेषां सतयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धिवगंतन येण माम पयांते ते. 10व्या श्लोक 2 श्लोक ते म्हणायचे. तेषामे वाणकं पार्थ नेहमी ठरलेलं असायचं. आणि दुसरं एक प्रमाण नेहमी आणायचं, सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूहाशा. हे अभंग नेहमी म्हणायचे. अभंग म्हणायचे नाही, अभंग जगायचं नाही, अभंग जगले होते. बरं का, महाराजांनी सर्वांनी पाहिलं मूर्तिमंत अभंग जगलेले. का दिव्य माणूस. आपलं भाग्य अशा महात्म्याला पाहण्यात कल्याण आहे. बरं का, दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुष. चालतं बोलतं ज्ञान काय असतं, चालते बोलती विरक्ती काय असते, चालती बोलती भक्ती काय असते, हे दिव्य महापुरुष आपण आपल्या डोळ्यात. मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी. येत तया पाश सकळ हे जणे.
तोच एक, मोक्षे तेने दर्शने तेने दर्शन मोक्ष, जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्ती ठावो, जयाचे संगे ब्रह्म भावो भ्रांत असे, उपाया ठेवले चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसता लाभो अथे. अर्थात ते बुवा सांगायचे तो जो बहाल आहे आनंद, हे आनंद अध्यात्मपणे बोलतात. आणि अशा आनंदाची उपलब्धी होणं त्याला खरं वास्तव हित म्हणतात. देवाचं दर्शन वेदांतामध्ये त्याला मोक्ष म्हणतात, योगामध्ये कैवल्य म्हणतात बरं का. नंतर बौद्ध दर्शनामध्ये त्याला निर्वाण म्हणतात. भाषा भिन्न असेल, अवस्था एक आणि एक आहे. तुकोबाराय उपनिषदामध्ये श्रेयाचा मार्ग म्हटलं, तुकोबाराय आपलं हित म्हणतात. आणि असं आपलं हित अर्थात प्रभूचं दर्शन प्राप्त होण्यासाठी जो साधना करतो, जागता म्हणजे साधना अरूढ आहे. जागत आहे, साधना अरूढ आहे. संत सांगतात उठा जागे व्हारी आता, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वराण्य बोधत, क्षुरस्य धारा निशता दुरत्यया, दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. बस उत्तिष्ठत काय आहेत? संत महात्मे ते जिथे जागे आहेत तिथे आपण झोपलेले आहोत, आणि जिथे आपण जागे आहोत डोळ्यात तेल घालून तिथे संत महात्मे झोपलेले आहेत. संत महात्मे देवाच्या बाबतीत जागेत, देवाच्या सेवा, देवाचा आनंद, भक्ती त्याच्या जागेत, आणि आपण देवाच्या बाबतीत झोपलेले आहोत. संत महात्मे भौतिक जगाच्या बाबतीत झोपलेले आहेत, आपण तेथे जागे आहोत. या निशास्त्र भूतानाम यस्यां जागृती संयमी तस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुळे, सा निशा पश्यतो मुळे. जेथ भूत जात निदेले तेथे जया पाहाले, आणि जीवदत्त चेले तिथं निद्रित जो, जिथे प्राण मात्र झोपलेले आहेत महात्मा तिथे जागा आहे. आणि जिथे महात्मा देवाच्या बाबतीत जागा आहे, अर्थात जीव तिथे झोपलेले आहे. मग संत त्यांना देवाच्या बाबतीत, देव प्राप्तीच्या बाबतीत, देव साधनावर आरूढ करतात, त्याला जागा करतायत. आणि जागता मग साधू आरूढ करणं, अर्थात पामरदशेपासून मुक्तदशेपर्यंत जाणं, जीवदशेपासून शिवदशेपर्यंत पोहोचणं, हे जाणं किंवा प्रवास जो आहे या प्रवासाला जाग म्हणता येईल, जाग राहणं म्हणता येईल. एकनाथी भागवतामध्ये सुंदर चिंतन दिलं की आपण जेथे आहोत, आपली अंतःकरण जिथे आहे तिथून आपण साधनाची वाटचाल केली पाहिजे. जर आपल्या जीवनामध्ये पाप असेल तर कर्म केलं पाहिजे, निष्काम बुद्धीने होत नाही, सकाम बुद्धीने केलं पाहिजे. आणि मग सकाम बुद्धीने करता का निष्काम बुद्धीने. निष्काम बुद्धी शब्दाचा अर्थ आहे कर्तृत्वमद रहित वृत्ती, ईश्वर अर्पण बुद्धी, फलास्वाद रहित वृत्ती, त्या निष्काम कर्मयोग म्हणतात. तैसा कर्तृत्वाचा मधू कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचा ना बंधू कर्माचा के. असं निष्काम कर्मयोग जर केला तर चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध होणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. गुरुनाम गुरु मामा म्हणायचे म्हणे, गुरुदेवाच्या मुखातून ऐकलं, गळ्यात माळ घातल्यापासून परमार्थ सुरुवात होत नाही. परमार्थाची सुरुवात आहे चित्त शुद्ध होणे, परमार्थाची पहिली पायरी आहे. शास्त्रामध्ये शुभेच्छा म्हणतात, सुविचार नाही, सप्तभूमिका सांगितल्या. चित्त शुद्ध होणे पहिला परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थीतून सुरुवात होतो. फारच 50-60 वर्ष परमार्थात वावरलं म्हणजे परमार्थ सुरू झाला नाही. देहाने किती वर्ष परमार्थात वावर त्याला मूल्य नाही. आपली मनाची अवस्था काय, आणखी बुवा सांग, गुरुवर बुवा सांगायचं, बुवा परमार्थ जो आहे ना वेशांतराचा नाही, देशांतराचा नाही, काय आहे कृत्यांतराचा नाही, तो वृत्यांतराचा आहे. वेश बदलण्यामध्ये काय होतं, सुरुवातीला ग्लासानं पाणी पित होता, पुन्हा कमंडलून पाणी पिऊ लागला. साधा बूट होता, पुढे घडावा घातल्या. अवघड आहे. अरे तुला तहान लागली कळतं ना, मग कशासाठी करायचं, कशासाठी. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अवस्थेला महत्व दिलंय. अवस्थेला किंमत ना, अवस्था. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाच्या अंतःकरण, प्रथात्व संन्यास निरंतर. चित्त शुद्ध, मलविक्षेप गेल्यानंतर आवरण दोष असेल, आणि मग मलविक्षेप जर गेला, अंतःकरण निर्मल जर झालं, तर कुठं जायची गरज नाही. आपल्या घरी गावात राहा, घरादारात लेकरा बाळात प्रपंचात राहा, अखंड भगवंताचा नामचिंतन करा, भक्ती करा कायावाच्या मनाने, आणि प्रभूचं बस. नंतर चित्त तर शुद्ध झालं, तो देव
अधिकारी कुठील दिव्य महापुरुषाला तुम्ही ज्या गावात जिथे आहात तिथे पाठवून देतो. तुकोबरायचा अनुभव आहे. तुकोबराय म्हणता माझ्या विठोबाचं कसं प्रेम आहे, स्वतः देव झाला. माझ्या विठोबाचा कसा प्रेम भाव आपणचे देव हे गुरु, स्वतः देवच गुरुच्या रूपाने आले. तर तुमस्यादी महावाक्य श्रवण मनन निधी ध्यासन साक्ष प्रभू दर्शन, ही जी अवस्था आहे, ही जी प्रक्रिया आहे, त्याला इथं जागता म्हणतात. अर्थात देवदर्शनासाठी संतांनी सांगितली साधना काया वाचा मनाने करतो, प्रयत्नाची पराकाष्ठा करतो, जीवन त्या साधने ओळून टाकतो, त्याला तुकोबारा जागा म्हणतात. आणि अशा या साधना रूढ कन्यापुत्राकडे पाहून तुकोबारा त्यांच्या एवढं धन्य धन्य माता पिता तयाचिया. काय आहे, परमार्थाचे बाळकडू जर आपल्याला लहानपणी जर नाही मिळाले हे होत नाही. मग तुकोबारा म्हणतात शुद्ध पिजा पोटी फळे रसा गोमटी. अर्थात आईवडिलाचे जर पुण्य असेल तर हे होतं. दादाचे सर्व आईवडिलाचे पुण्य आहे बरं का. ते वडील अमोल महाराजच्या लग्नात मी आलो होतो, चिंतन एवढी गर्दी, एवढी किती गर्दी इथं होती, इथेच लग्न झालं बरं का. आणि ते बाबा ते गाथा काहीतरी वाचत होते. दादा म्हणले जेव्हा आता तरी, मग ती वाचतच बसलेली. आम्ही स्वतः पाहिलं, महाराज होते स्वतः पाहिलं आम्ही. आणि देवाचं नाव घेत घेत प्राण निघून गेला. सामान्य गोष्ट नाही, मोठमोठ्या जमलं नाही. देवाचं नाव उगीच मुखात येत नाही. अनंत जन्मा साधना जर असेल तर मरत असताना देवाचं नाव मुखात येतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचं पुण्य असेल, जन्मोजन्मीचे असेल पुण्य सांगुरी, तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. देवाचं नाव घेत घेत प्राण निघून जाणं हे खरं काय साधनेचं काय आहे फल आहे. देवाच्या सेवेचं हे खरं फल आहे. आणि ते बाबांना घडलं बरं का. म्हणून धन्य माता पिता, आणि त्यांच्यामुळे ह्यांना पारण झाले दादांना. म्हणून धन्यता त्यांना आहे बरं का. कारण त्यांच्या पुण्याने हे घडलं. अलीकडे वेळ भरपूर असतो माणसांना, पण हे आता हे ते बोलू माझा तरी वेळ का घालू बरं का. ते कुठं कुठं वेळ हे घालू, आपलाच वेळ विनिर्थक जाणं आहे. आपण तरी कशाला तिथे जावं अर्थात आईवडिलाच्या पुण्याशिवाय देवाच्या कृपेशिवाय होत नाही. मग धन्य माता पिता, धन्य कोण बरं का. सुकृती पुण्यवान धन्य हा बाबा सांगायचे. ज्याच्याकडे सुकृत आहे पुण्य तो धन्य. साधन चतुष्ट संपन्न तो धन्य. ज्याच्याकडे साधना आहे, ज्याच्याकडे भक्ती आहे, धन्य तोची जगी हरिअंगीण, धन्य तोची एक जगी हरिअंगीणाचे तो धन्य.
धन्य माता पिता तयासिया. इथे कारणावरून कार्यावरून कारणाचं अनुमान करतात. हे अनुमानामध्ये हे शेषवत अनुमाचं उदाहरण आहे. त्या अनुमानामध्ये जे प्रमाण आहेत आपल्याकडे 6 प्रमाण, त्याचं अनुमान प्रमाण आहे. आणि त्या अनुमान प्रमाणामध्ये 3 प्रकार आहेत. आता तत्पूर्वकम त्रिविधम अनुमानम पूर्वत शेषवत सामान्यत दृष्टांच एक न्यायसूत्र आहे. अर्थात त्यामध्ये एक पूर्वत अनुमान आहे, एक शेषवत अनुमान आहे, एक सामान्यता अनुमान आहे. कार्यावरून कारणाचं अनुमान करणं हे पूर्वत अनुमान आहे. कारणावरून कार्याचं अनुमान करणं हे काय आहे? हे कारणावरून कार्याचं अनुमान करणं हे शेषवत अनुमान आहे. आणि कार्यावरून कारणाचं अनुमान करणं पूर्वत. आणि कारणावरून कार्याचं अनुमान करणं काय आहे? पूर्वत. आणि ते शेषवत. का पुन्हा वाक्य सांगतो, मी पाठ केलं, जरा गडबड व्हायली. आता खरं सांगावं, आता शास्त्री महाराजांचं नाव वाचल्यामुळे 2-3 वाक्य तरी पाठ करून जावं म्हणलं. काय म्हणतात, काय आमचे एक मित्र आहेत, त्याने इंग्रजी बोलायचा नाद. त्याला म्हणतो, विठ्ठल महाराज तुम्ही इंग्रजी का बोलता? म्हणून वजन पडतं. अरे शुद्ध बोलत जाणं. आपण गुरुवारी डॉक्टर महाराज सभासत्रामध्ये राहतो आणि अशी जरी इंग्रजी बोलत त्यांचा अपमान आहे ना. त्याच्यापेक्षा मराठीमध्ये बोलत जा बरं का. कार्यावरून कारणाचं अनुमान त्याला काय म्हणतात? शेषवत अनुमान. आणि कारणावरून कार्याचं अनुमान त्याला पूर्वत अनुमान म्हणतात. इथे की धन्य माता पिता तयाच्या हे शेषवत अनुमानाचं उदाहरण आहे. कारण कन्यापुत्राधिक बरं का यांच्या जीवन प्रत्यक्षावरून कारणरूप जे माता पिता आहेत त्यांच्या जीवनाचं अनुमान करून त्यांना धन्यता देतात. कारण आई वडील आहे आणि कार्य हे मुलं आहेत. अरे मुलं ज्या अर्थी परमार्थ करतात त्या अर्थी मायबापाने केला असला पाहिजे. म्हणून कार्यावरून कारणाचं अर्थात मुलावरून मायबापाचं अनुमान केलं आणि म्हणून त्याला पूर्वत अनुमान शेषवत अनुमान म्हणतात. हे प्रत्यक्ष पूर्व शेषवत अनुमानाचं उदाहरण आहे. आणि म्हणून धन्य माता पिता तयास्या काही ठिकाणी मुलामुळे आईवडिला धन्यता आणि काही ठिकाणी काय आईवडिला मुलाला धन्यता. 7व्या स्कंदामध्ये हा भक्त प्रल्हाद आहे, हा राक्षस आहे हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्यासाठी गेला तेव्हा इंद्राने सर्व अक्षांत ठार केलं. कायदूच्या गळ्याला दोर बांधा, त्याला तो घेऊन चालला. नारदी भेटले मूर्खा, स्वतःला देवाचा राजा समजतो ना आपला मातेला तू गळ्याला दोर बांधा, तुला काय वाटतं का? तो मला माझा शत्रू, बाकी शत्रू मारले. शत्रू नाही, महान भगवत भक्त उदरात. घाबरला तो. कायदूला तो नमस्कार केला, निघून गेला. आणि नंतर कायादू माता नारदांच्या आश्रमात गेल्या आणि काया वाचा नारदांची सेवा केली. तिथे भक्ती चरित्र श्रवण केलं. आणि तो बालक अर्थात भक्त आईच्या उदरात होता. आईच्या उदरात होता तो. आणि ते आईने ऐकलं, ते बालकाने ऐकलं. आणि नंतर हिरण्यकश्यप तपश्चर्या पूर्ण झाली. तो आपल्या नगरी जेव्हा येतो तेव्हा नारदजी म्हणतात, माते माग काय मागायचे ते मी प्रसन्न आहे. त्या माते वर मागून घेतला. 2 वर माग. इच्छा प्रसूती, इच्छा केल्यामुळे प्रसूत होईल. पहिला वर मागितला. आणि दुसरा वर मागितला की मी जे तुमच्या मुखातून भक्तीचं दिव्य रसायन ऐकलं आहे, हे भक्तीचा गोड असं शुद्ध काय हे ब्रह्मानंद भक्ती चिंतन ऐकलेलं आहे. हे भक्तिशास्त्राचं चिंतन माझ्या पोटात असणं बालकाने ऐकलं आहे. ते ज्ञान विस्मृत होऊ नये, ते ज्ञान नष्ट होऊ नये असा वर द्या. आणि म्हणून त्या कयादूने हे सर्व केल्यामुळे आईमुळे ह्याला धन्यता. पुन्हा कयादूने हे साधना केली, कयादू ते गेलं म्हणून ह्याला धन्यता. पुन्हा कयादूमुळे काय आहे ह्याला धन्यता. आणि हिरण्यकश्यप राक्षस होता. बस कोणाचं देवाचं नाव घेऊ देत नव्हता. तो ठार मारायचा, फाशी द्यायचा. आणि म्हणून प्रल्हादामुळे त्या वडिलाला धन्यता. त्याचा उद्धार झाला. ज्या वेळेला नरसिंह भगवंताने हिरण्यकश्यपूला ठार मारलं, नरसिंह भगवान प्रल्हादा माग काय मागायचं ते माग काय. फार दिवस संवाद आहे. तो प्रल्हाद म्हणतो, देवा सेवा तुझी सेवा करायची आणि सेवेच्या मोबदल्यात काहीतरी मागायचं. स्वामीने देवाने संताने सद्गुरू काहीतरी दिलं पाहिजे या हेतून तो सेवक. तो सेवकच नाही. सवाई वणिक नस भृत्य सवाई वणिक. तो भृत्य नाही सेवक, तो व्यापारी आहे. आणि सेवकाने शिष्याने माझी सेवा केली पाहिजे ही भावना ज्याच्याकडे, तो स्वामी नाही, सद्गुरू नाही. गुरुचे शिष्याचे नेखी सेवा माने देवासारखे. अर्थात मला काही नको, तुला द्यायचंच हे दे.
माझ्या अंतःकरणामध्ये कोणत्या जन्मात कोणालाच काहीच मागणी इच्छाच होऊ नये. इच्छा संपवून टाक. वासनेचा अंकुर आहे ना तेच नष्ट करून टाक. बरं भिकारीपणा जीवनात संपवून टाक. हे मला असा निस्पृह भक्त. बरं निस्पृह भक्त आहे. शेवटी देवाचा फारच आग्रह झाला आणि मग प्रल्हाद म्हणाले, देवा एक काम कर, मला जे दिला त्रास आहे तो त्रास मी संकर तुला सहन झाला नसेल, त्याच्या मोबदल्यामध्ये माझ्या वडिलाला आनंद कल्पत नरकात तू टाकशील. माझ्या बापाचा उद्धार कर. त्यावेळेला नरसिंह भगवंता डोळे पाहणावले. अरे बापरे बाप, का पितृसेवक आहे. त्यावेळेला नरसिंह भगवान म्हणतात, त्रिसप्तभी पिता ते पूता पितृभी सहते अनघ ये साधो अस्य गृहे जातो भवान वै कुल पावणा. भवान वै कुल पावणा ये साधो अस्य गृहे जाता. असे आपल्या कुलाला पवित्र करा. साधक साधू ज्या घरामध्ये प्रकट होतो काय आहे, त्रिशब्द पितृभी सहते पिता पूत. ते पितव ते तो पिता पूत. पूत म्हणजे पुंपवणे, अर्थात पित्रासह त्रिसप्त 7-21. अर्थात तुझा वडीलच काय घेऊन बसला, तुझे आई आणि वडिलाचे 21 पिढ्या आणि आईचे 21 पिढ उद्धरून गेला. तू कोबाराबा 42 म्हणतात. काय महाराजांची पाक असं चिंतन आहे. धांडवली पुराणे काय पहिली पुराण धांडवली दर्शने, वडिलाचे 21 पिढ्या आणि आईचे 42. असा जर भगवत भक्त म्हणून कुला जन्मतो, मग धन्य माता पिता तयाच्या काय दोन्ही भक्ती केली म्हणून ह्या बालकडू मिळाले. ह्याच्या भक्तीमुळे हिरण्यकशिपू जादार कसा अन्वय लावा. पण इथे काय आहे, वडिलाला धन्यता देतात कारण हा साधना करतो म्हणून. आणि असे जे हित जागृती संतती आहे तुकोबरा त्याच्या आईवडला धन्यता देतात नवलं नाही. अशा लेकराकडे पाहून देवाला सुद्धा आनंद वाटतो. दुसरं चरण, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. संपादन करण्यासाठी शास्त्र शुद्ध साधन अरुढ जे कन्यापुत्र आहेत तुकोबरा त्यांच्या आईवडला धन्यता देतात. धन्य माता पिता तयाच्या. आणि देवालाही अशा लेकराकडे पाहून आनंद वाटतो. तयाचा हरिख वाटे देवा. सात्विक शब्दाचा अर्थ सत्वगुणाने संपन्न ते सात्विक, दैवी संपत्तीने संपन्न ते सात्विक,
भगवत प्राप्ती साधनं जे साधू संतान ऋषी मुनी सांगितलेले आहेत ते साधनं जीव ओतून जो करतो तो सात्विक बर का. कुळी कन्या पुत्र होते ते सात्विक. दैवी संपत्ती आहे 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितलेले आहेत आणि आसुरी संपत्ती 6 दोष सांगितले. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्य यज्ञश्य स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिर्पैषुणम दया भूतेषु लोलोत्वम मार्दवम ह्रीचापलम तेज क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमा मान्यता भवंती संबदम दैवी मभिजातोसी पांडवा अभिजातोसी. या तू ह्या दैवी संपत्तीमध्ये जन्मलेला आहेस. हे दैवी संपत्ती 26 गुण आणि आसुरी संपत्ती 6 दोष. आता पहा दैवी आसुरी संपत्तीचा एकच दोष आणि दैवी संपत्ती 26 गुण. ताकदवर कोणता? ताकदवर दैवी संपत्ती 6 गुण एका बाजूला आणि आसुरी संपत्ती 6 एकच भरा एकच पुरेसा. 6 दोष गुण 26 गुणाला मागे सारण्यासाठी 6ची गरज नाही, एकच दोष पुरेसा. म्हणजे वाईटाची ताकद जास्त आहे, चांगल्याची कमी आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. एकदा अण्णा जिथे राहतो तिथं आले त्या खोलीवर जगन्नाथ अण्णा आणि सकाळी आले आणि तिथं आम्ही ते भंडारकरांचे पाठ घेतो व्याकरणाचे. आता एवढ्या महापुरुषावर पाठ कसं घ्यावं मी थांबलो. तितक्याच शेजारी भांडणं लागली की भांडणं असं ते भांडणं म्हणजे रंगदेवता चढली अण्णांच्या भाषेत. आणि मग एका बाजूला 26 दैवी संपत्तीचे गुण विनटलेले एका बाजूला. ते म्हणायचे तुमच्या आम्ही केस करतो, तुम्हाला अटक करतो, तुम्ही असं करायला नको होतं. शुद्ध परमशुद्ध भाषा बोलत होते ते. आणि तो तिकडचा गावढाळ होता. षष्टी प्रतीचे प्रत्यय षष्टी भक्तीचे प्रत्यय चाचीचे बरं का. असं भाई महागा सारायचा. तू आता पुढे मला बोलता येत नाही, प्रत्यय तुम्ही समजून घ्या, पुढे लावा त्या शब्दाला. असा जो शब्दात बोलायचा ते 6 एवढे 26 माणसं मागे सरायचे. तितक्यात मी मग ती काहीतरी वाचित होतो. अण्णा म्हणले माधोबा इकडे या, खिडकीतून बघा बाहेर हे काय आहे तुम्हाला काय चाललंय. हे दैवी संपत्ती 26 गुण एका बाजूला आणि आसुरी संपत्ती एकच दोष एका बाजूला. ह्यांना कसा माग हटवते ते पहा. प्रॅक्टिकल प्रत्यक्ष दर्शन. मी घडले घटना सांगतो, मला तेव्हाही आठवलं ते. म्हणून इथे ह्या दैवी 26 गुणाने संपन्न आहे त्याला सात्विक म्हणतात. आणि असे कन्या असे पुत्र असे तयाचा हरिक वाटे देवा. देवता आनंद रूप आहे. हरिक वाटण्याची गरज काय, आनंद वाटण्याची गरज काय. कारण देवाने 11व्या स्कंदामध्ये सर्व खेचर जलचर भूचर सर्व प्राणी मात्र निर्माण केले आणि हे आपली सेवा करत नाहीत, आपली भजन भक्ती करत नाहीत. नंतर मानवी देह निर्माण केला, मानवी देह जो निर्माण केला त्याने भजन करून या जन्मात आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हावं, जन्म मरण परंपरा संपून टाकावी या परम हेतूने भगवंताने मानवाचा देह निर्माण केला. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आणि हे हेतुपूर्ती जे करत आहेत ते कन्यापुत्र. आणि म्हणून देवाला आनंद वाटतयाचा हरिख वाटे देवा. अरे ज्याच्यासाठी यांना मी काय जीवदान दिलंय अर्थात जन्म दिला, मानवी देवता दिकांना दुर्लभ हा मानवी देह दिलाय. अर्थात हा देहाचा विनोद प्रभूचे सेवेत करतायत आणि नक्की याला माझी प्राप्ती होईल, दर्शन होईल. मग देवाला आनंद वाटत आहे तयाचा हरिख वाटे देवा. अर्थात बाबा जे आहेत निवृत्ती बाबा ते धन्यच आहेत बरं का. आणि सोहळा पाहून असे सर्व कुलात भक्ती संपन्न सर्व सात्विक संतती पाहून देवाला सुद्धा आनंद वाटल्याशिवाय राहणार आहे. आणि अशी जे सात्विक संतती आहे भगवत प्राप्तीसाठी आणखी नारद भक्ती सूत्र मोदंती पितरो हो बरोबर नृत्यंती देवताः सनाथाचयं भूर्भवति. वा वा. हे यादव महाराज आहेत. यादव म्हणजे भगवंत कुळातले भगवंताच्या कुळातले संस्कृत तयार अष्टाध्यायी तयार आहे. आमचे जुने मित्र आहेत ते बरं का. असं मोदंत पितरा हा पितरांना सुद्धा आनंद वाटतो बरं का. मग तयाचा हरिख वाटे देवा. अर्थात ते हित प्राप्त होण्यासाठी प्रभूचं दर्शन होण्यासाठी ते सात्विक कन्यापुत्र आणखी काय करतात. 3रं चरण गीता भागवत करीती श्रवण
पुत्र होती जे सात्विक थोडी कन्या पुत्र होती जे सात्विक विठोबा विठोबा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे हितजागृत सात्विक संतती आहे. भगवत प्राप्तीसाठी आणखी काय करतात? गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत त्याचं ऐकता श्रवण करतात आणि गीता भागवतामध्ये ज्या देवाचं वर्णन केलंय त्या विठोबाचं चिंतन करतात. प्रश्न असा आहे, गीतेमध्ये विठ्ठलाचं नाव नाही, विठोबा विठ्ठल पांडुरंग नाव नाही, भागवतामध्ये नाही, ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यात नाही, विठ्ठल नाही, पांडुरंग नाही, विठोबा काहीच नाव नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद असे नाव आहेत, पण विठ्ठल हे नाव नाही. मी बोललो की गीता भागवतात ग्रंथ श्रवण करतात आणि गीता भागवतामध्ये ज्या विठ्ठलाचं वर्णन केलं त्याचं चिंतन करतात, विठ्ठलाचं नाव नाही गीता भागवत, पण त्याच्या वर्णनाशिवाय वर्णन नाही. पुन्हा वाक्य ऐका, विठ्ठलाचं नाव गीतेत नाही, भागवतात नाही, ज्ञानेश्वरीत नाही, वर्णन त्याचंच. का? धरिडी सोंगे अवघे ने पांडुरंगे. याच परमात्म्याने अन्य अवतार धारण केले की अवताराच्या राशी तू हा व्हावेटेवरी. गीता उपनिषदाचे सार, शकल शास्त्राचे माहेर, परमहंसी सर्व सेविजे जे भगवद्गीता म्हणे जे मास. जे ब्रह्मश्रेणी प्रशंसी, ब्रह्मश्रेणी प्रशंसी जे संकाधिक सेवी जे आदरसी, जे अपेक्षे जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगते रमेजे जेत, ते भगवद्गीता आहे. आता काय आहे, जे अपेक्षे जे विरक्ती, विरक्त कोणाला म्हणतात? ज्याला अपेक्षाच नाही तो विरक्त. ज्याला कसलीच अपेक्षा नाही त्याने गीतेच्या चिंतनाची अपेक्षा करावी. अपेक्षेचे विरक्ती, काय शब्द आहे माऊलीचे. जगातल्या कसल्याच पदपदार्थाला इच्छा नाही आणि त्यांनी मात्र गीता चिंतनाचे सेवेची अपेक्षा करावी असं तत्वज्ञान. ते धारू म्हणणे जे देविका स्वरूप तुझे नित्य नूतन देखील गीता तत्व. अलीकडच्या काळामध्ये एक फार युगपुरुष सत्पुरुष होऊन गेले स्वामी रामसुखदासजी महाराज. बरं का, आम्हाला दर्शन झालं त्यांचं. फार मोठा एक साक्षात्कारी महापुरुष होते. बाबा महाराजांना त्यांचं बरंच वाङ्मय पाठ आहे बरं का. फार मोठे अधिकारी महात. ते स्वामीजी सांगायचे दररोज मला नित्य नूतन सिद्धांताचं स्मरण होतं बरं का. नवीन नवीन चिंतनाचं स्मरण होतं. नित्य नूतन देखील गीता तत्व उपनिषदा सार सकळ शास्त्राचे माहेर अशी भगवद्गीता आहे. भगवद्गीता म्हणून म्हणे काय वाचा सेवक होईचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. म्हणून जाणते सवा गीताचे एक सेवा काय करला गवा शास्त्री वेरी. म्हणून आता काही समर्थन विषो नाही गीता जाणा वाङ्मय श्रीमूर्ती प्रभूची. 3 वया मी म्हणून तुम्हाला म्हणून दाखवल्या. तुम्ही जर मला प्रश्न असा विचारला ही 3च वया का म्हणून दाखवल्या, दुसऱ्या का म्हणून मला एवढ्याच पाठ आहेत बरं का. बाकी पाठ एवढ्याच पाठ करून आलो बरं का. अर्थात त्या सिद्धांताच्या वया बरं का. जाणते असावा गीताची एक सेवा. जाणता तत्ववेत्ता महापुरुष साक्षात्कारी महात्मा चरण सानिध्यामध्ये गीतेचं सेवन करा. काय करायला लागला शास्त्रीय रे? बाकी शास्त्र शिकून निरर्थक विषयाचा वेच कशासाठी करता? सर्व शास्त्राचा निचोड सारस्वस्व भगवद्गीता आहे. उपनिषदातील सार सकळ शास्त्राचे माहेर आणि मग एक गीतातिक सेवा. गीतेचं चिंतन कर. काय करायला गवा शास्त्री
जे तुले गीतेचे अक्षरे गतिका कर्णद्वारे ते तुले होते पुरे अश्वमेधके म्हणून सर्वने पाप जाती धर्म धरी उन्नती स्वर्ग राज्य संपत्ती लाहेचे शेखी फळे महानंदे म्या बहु काय बोलो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे एक एक शब्द जर मुखाने म्हटला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. शेवटी सांगतात फळे महानंदे म्या महानंद असणारे परमात्मा त्याला प्राप्त होतो. पुष्कळ काय सांगावं बरं का. म्हणून म्हणे काय वाचा सेवक होईचा तो स्वानंद साम्राज्य चक्रवर्ती स्वानंद साम्राज्याचा सम्राट होतो आनंदाचा सम्राट तो होतो हा सेवक गीतेचा. गीते सार शास्त्रात सार आहे. आणि मग माऊली म्हणतात आता गीता 18व्या अध्यायामध्ये भरपूर असं रूपक केलं आहे. कितीतरी ओव्या गीतेचं वर्णन करायला खर्च केलं जो 100च्या आसपास भरपूर वर्णन अनेक रूपक केले आणि भरपूर गीतेचं वर्णन केलं. आणि शेवटी उभे येतात ज्ञानेश्वर महाराज म्हणून आता काही समर्थन विषय नाही. आता भगवद्गीता हा ग्रंथ किती श्रेष्ठ आहे या विषयाचं किती मी समर्थन करतो किती तुम्हाला प्रमाण देऊ किती ओव्या सांगू. मग हे आता काही सांगण्याची गरज नाही. मग काय गीता जाणा वाङ्मय श्रीमूर्ती प्रभूची भगवंताची वाङ्मय मूर्तीमध्ये गीता आहे. आणि इकडे भगवान जेव्हा निजधामाला जातात 125 वर्षाचं भगवंताचं वय आहे. उद्धव लढीवाळ प्रेमळ भगवत भक्त आहे. नित्य निरंतर प्रभूच्या चरण सान्निध्यामध्ये भक्तिरसामध्ये डुंबून जाणारा निमज्जन करणारा हा मानव भक्त. उद्धव म्हणत आहे देवा तुम्ही वैकुंठाला चालले मलाही घेऊन चाला तुम्ही गेला भक्तीचा आनंद मिळणार नाही. भगवान म्हणाले उद्धवा तुझा देह पंचभौतिक आहे माझा चिन्मय विग्रह आहे. अर्थात तुला हा पंचभौतिक देह घेऊन येता येणार नाही. पंचभूताचं शरीर इथं सोडावं लागेल तुला येता येणार नाही. उद्धव म्हणाला मला तेवढं काही कळत नाही पण तुमचा सहवास हवा आहे. जर येता येत नसेल तुमच्या सहवासामध्ये भक्तीचा दिव्यानंदाची लूट आणि सेवन होत होती तो आनंद तुम्ही वैकुंठाला गेल्यानंतर सुद्धा नित्य उपलब्धी झाली पाहिजे. तो कायमचा आनंद मिळाला पाहिजे. अशी काहीतरी उपाययोजना करा आणि खुशाल वैकुंठाला जा. उद्धवने सांगितलं. आता देवाने विचार केला माझ्यासारखं माझंच रूप आहे. निर्गुण उपासना तर क्लेशो धिक्क त्रस्तेशा निर्गुण उपासना फार कठीण आहेत. मग काय करावं देवाने चिंतन करता करता चिंतनांती भगवान उद्धवला म्हणा उद्धवा आता मी वैकुंठाला जाणार नाही क्षीरसागरामध्ये जाणार नाही. मग कुठे जाणार तर भगवंताने जे आपलं जे भगवती तेजा एकत्र केलं सुखीमेत भवेत तेजा तच्चे भागवते दधात भागवत अदधात भगवती तेज संकलन एकत्र केलं आणि भागवतात ठेवलं. आता मी भागवत रूपी सागरात जाणार. तिरोधाय पृष्ठोयम श्रीमद भागवत अर्णवम. भगवान परमात्मा तिरोधान अर्थात अंतर्धान गुप्त झाले आणि कुठे गेले श्रीमद भागवत अर्णवम भागवत रूपी सागरात देवाने प्रवेश केला. पुढे व्यास महाराज लिहितात पद्मपुराणामध्ये तेण ये वाङ्मय वृत्ती प्रत्यक्षावर्स्ते हरे सर्वना दर्शनात पाठात पाप विनाशन तेण इयम प्रत्यक्ष भगवंताने ग्रंथात प्रवेश केला असल्यामुळे भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे काय भागवत. इकडे माऊली लिहितात गीता जाणा वाङ्मय श्रीमूर्ती प्रभूची आणि 2 प्रमाण एकत्र करून या 2 प्रमाणाचा सम्यक समतोल सुमधुर असा समन्वय तुकोबरा या भंगा सांगतात गीता भागवत करीती श्रवण. कारण हे भगवंताचं वाङ्मय रूप आहे किंवा मध्यम पदलोपी समास आहे. ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की सर्व संतांचं भजन झालं तसं गीता भागवत ग्रंथ म्हणले की सर्व ऋषीमुनी प्रणित ग्रंथ आले. मग गीता भागवत करीती श्रवण भागवत जे आहे हा भागवत परीक्षित राजाला सांगितला. हा भागवत दिव्य ग्रंथ हा भागवत जो आहे फार चतुश्लोकी भागवत मुळात जो भागवत आहे भागवताचं वर्णन असं करतात भा प्रकाशे चिदानंदे गतीशालोकिके वरिष्ठ सर्व शास्त्राणाम तारयन्ते संसार सागरेषु भाग व आणि त 4 मध्ये जे वर्ण आहेत भा भाते ज्ञप्ती ज्ञानम इति भा किंवा भा प्रकाशे चिदानंदे जो भा शब्द आहे चिदानंद तत्वाचं प्रकाशन करणारा भा तत्व सांगत आहे. गतिरेश्य अलौकिकी यस्य अलौकिक गती यस्य नाम कश्य श्रुत वक्तुश्च श्रोता आणि वक्ता जो आहे याला अलौकिक लौकिक नाही अलौकिक गती प्राप्त होते अर्थात प्रभूच्या स्वरूपाला तो प्राप्त होतो. गतिर्यस्य अलौकिकी ऐकणारा सांगणारा वरिष्ठ सर्व शास्त्राणाम सर्व शास्त्रामध्ये
अयम ग्रंथ हा वरिष्ठ, हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. आणि तारयंती संसार सागरेसु, संसार सागरामध्ये तारयंती आणि तरंती, कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग, तरतो आणि तारल्या जातो. भा भाती ज्ञप्ती ज्ञानमिती भा, गीयते नारदाधिविती ग, वदंत सर्व शास्त्री तू व, अंतरंती संसार सागरेसु तारंती तरंती, असा भागवत आहे. भगवता ब्रह्मणे प्रोक्तमिती भागवतम. भगवंताने सुरुवातीला नारायण परमात्मे ब्रह्मदेवाला सांगितला, ब्रह्मदेव नारदांना, नारदांनी व्यासांना हे चतुर्श्लोकी रूपाने आलं. आणि पुढे व्यासाने शुकांना, शुकाचे 2 शिष्य सूतजी महाराज, परीक्षित, 2 शिष्य. पहा वेदांतामध्ये काय आहे, एक जीवनमुक्ती आहे, एक विधेयमुक्ती आहे. याच्यापेक्षा वेदांताचं फार काय, एक जीवनमुक्ती, विधेयमुक्ती सर्व वेदांत दर्शन ग्रंथ आहेत. आणि जीवनमुक्तीची परंपरा चालवणारा हा सूतजी आहे. आणि विधेय कैवल्याची परंपरा जरा चालवणार परीक्षित आहे. परीक्षित 7 दिवस भागवत ऐकलं आणि तो मुक्त झाला, विधेय कैवल्याला गेला. आणि सूतजी महाराज तो ऐकत आहे, प्रभूचं दर्शन झालं आणि आयुष्य शिल्लक राहिलं. थोरा मोठ्याच्या मुखातलं वाक्य आहे, देवाचं दर्शन व्हावं आणि आयुष्य ओराळं सोन्याला सुगंध. खरा भक्तीचा दिव्य आनंदात समास्वादन कधी होत असेल, प्रभूच्या दर्शनाच्या नंतर. आता दिवस चारी खेळे मिळे, अगोदर साधनाचे कष्ट घ्यावं, कुठ कसला आनंद त्यामध्ये. मग सूतजी महाराज एक जीवनमुक्तीचं प्रत्यक्ष चालतं बोलती परंपरा मग सूतजी आहेत. आणि विधेय कौल्याची परंपरा ही परीक्षित आहेत. 2 शिष्य, पण असे खंडीभर काय करता, एक नाही कामाचा भाराभर चिंध्या काय म्हणतात. काय खरंच शुकाचार्य महाराज बरं, फार मोठा दिव्य ग्रंथ हा. धुंदुकारी प्रेत झाला होता आणि त्या प्रेत येऊन श्रवण केलं, मुक्त झाला, चतुर्भुज रूप प्राप्त झालं. धन्या भागवते वार्ता प्रेत पीडा विनाशिनी, सप्तपिदता धन्या कृष्णलोक फलप्रदा. हा भागवत हा भक्तिरसाने परिपूर्ण ओथमला दिव्य ग्रंथ आहे. काही एककिल्ली जे वेदांती आहेत त्यांच्या समन्वयाचा अभाव आहे. फार मोठ्या व्यक्तीनं मला विचारलं, सुरुवातीला भागवताचं चिंतन करत होतो त्यावेळेला विचारलं, तुम्ही भागवत का सांगता. मग ते रामायण नाही सांगत. त्यांना भागवत म्हणजे एकदम असा ग्रंथ. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही काल्याचे कृत श्लोक सांगता का ह्याच्यातले, किंवा चरित्र नाही नाही संतांवरनं केलं तर वेगळं आहे. अर्थात असतो भागवत केवळ काय शुष्क अज्ञानातली भक्ती नाही आणि शुष्क ज्ञान नाही. भक्तिप्रेमाचा सम्यक समतोल समन्वय म्हणजे भागवत आहे. नारद म्हणजे भक्ती आणि व्यास म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान आणि भक्तीचा संवाद पहिल्या स्कंदात गोड संवाद आहे. ज्ञानानेही जगाचं कल्याण नाही आणि अज्ञानात्मक जी भक्ती आहे या भक्तीने जगाचं कल्याण नाही. ज्या भक्तीला ज्ञानाचे डोळे आहेत ती भक्ती जगाचं कल्याण करते. म्हणून भागवत महात्म्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य भक्तीचे मुलं मांडले, भक्ती आई मांडली. अर्थात भक्तीचा अंगीकार केला, ज्ञान आणि वैराग्य प्रगट होता. पुढे भक्तीने मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्ती ज्ञान वैराग्याची आई आहे आणि ज्ञान वैराग्य भक्तीचे मूळ आहेत. जीवनात भक्तीचा अंगीकार केला तर नक्की त्याचा उद्धार. भक्त भगवान सांगता ना, मे भक्त प्रणश्यती, माझा भक्त कधी नष्ट होत नाही.
आरूढ पतित होण्याची त्याला कधी भीती नाही. अर्थात तो कसा आहे हो, त्याचा कल्याण भगवान करतायत. अशा या भक्ती ज्ञानाने परिपूर्ण भरलेला दिव्य ग्रंथ आहे. यत्र भक्ती ज्ञान विराग सहितम नैष्क्रिम्यम आविष्कृतम. या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्याचा आविष्कार म्हणजे भागवत आहे. श्रीमद भागवत. श्री शब्दाचा अर्थ करता असताना श्री म्हणजे ऐश्वर. हे भौतिक ऐश्वर नाही, म्हणून 9व्या अध्यायाला ऐश्वर्योग म्हणतात. कल्पनायोग आहे पण ऐश्वर्योग म्हटलेला आहे. ऐश्वर कोणतं? परमार्थातलं ऐश्वर एकाच ओळीमध्ये. हे 9वा अध्याय सर्व गीतेचं महाभारतात सार आणि 9व्या अध्यायाचं वर्णन 10व्या अध्यायामध्ये फार वर्णन केलं. एकच ओळी समास. अथवा भूते ना माझ्या ठाई मी भूता माझे नाही या खुणा तू कही चुको नको. हे सर्व सामचे गूढ दाविले तुझ उघड आता इंद्रिया देऊन कवाड हृदय भोगी. हे ऐश्वर भूते ना माझ्या ठाई मी भूता माझे नाही. वेदांताच्या प्रक्रिया किती वळवून टाका आता. याला ऐश्वर्योग म्हणतात. आणि अशा ऐश्वर्योगाने अध्यात्मविद्या ब्रह्मविद्येने मत प्रत्यय व्याकरणात तदस्य तस्मिन ती मत आणि वत प्रत्यय त्या गोष्टी युक्त असणं संपन्न असणं त्याला वत आणि मत प्रत्यय लागतो. अकरांश शब्द असेल तर वत प्रत्यय लागतो. एकांश शब्द असेल मत प्रत्यय लागतो. गुण ज्याच्या ठिकाणी गुणवान गुणवंत अकरांश शब्द आहे. धन आहे धनवान धनवंत. बुद्धिमान बुद्धिमंत. श्रीमान श्रीमंत. तसं श्रीमत. श्री या अर्थात त्या अध्यात्म ऐश्वर्योगाने श्री म्हणजे भक्तीने जो संपन्न आहे तो भागवत आहे. भागवत आहे असं आहे. स्वामी अखंडानंद सरस्वतीने फार सुंदर चिंतन दिलं बरं का. भागवत दर्शन नावाचे 2 ग्रंथ त्यांचे. ते म्हणाले खरं तर या ग्रंथामध्ये भगवंताचं वर्णन केलं, भगवान कृष्णाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे भागवत महापुराण म्हणायला पाहिजे. भागवत महापुराण का म्हटलं असा प्रश्न उपस्थित केला. भगवत महापुराण भगवंताचं महापुराण आहे. त्याने उत्तर दिलं स्वतःच्या मुखाने भगवंताने या ग्रंथात आपल्या गुणवर्णनापेक्षा भक्ताचं वर्णन अत्याधिक पद्धतीने वर्णन केलं. म्हणून भगवत महापुराण न म्हणता भागवत महापुराण म्हटलं. भागवत शब्दाचा जो अर्थ आहे काय? भगवत अपत्यपमान इति भागवत तस्यापत्यम. व्याकरणात अन प्रत्यय लागतो. कुरुपासून कौरव शब्द बनतात. कौरव शब्द बनतो. पंडूपासून पांडव शब्द बनतो. अन प्रत्यय लागला. कुरुचे जे आहे ते कौरव, पंडूचा आहे पांडव. तर भगवंताचा जो आहे तो भागवत. त्याचाच पर्यायवाची समानार्थी शब्द आहे भक्त. आपण नामदेरायला आपण बाल भागवत नामदेराय म्हणतो. बाल भागवत म्हणजे भक्त. भक्ताचा समानार्थी शब्द भागवत आहे. भागवत पुराण म्हणजे भक्ताचं पुराण आहे. आणि स्वतःच्या मुखाने भगवंताने यामध्ये वर्णन केलं आहे. अन्य पुराण आहेत. पुराण म्हणजे लोक म्हणतात पुराणाचे वांगे पुराणात. पुराणामध्ये त्यांना वाटलं आम्ही कुठं चंद्रावर गेलो सूर्यावर गेले नाहीत आणि हे लोक लईच मागं राहिले. पुराण तसं नाही. पुरा आपी नव इति पुराणम. ते वांग प्राचीन असून नित्य नूतन ज्यामध्ये चिंतन सिद्धांत आहे ते पुराण आहे. त्या अन्य पुराण उपपुराण ज्यामध्ये सर्ग विसर्ग स्थान पोषण हे दशलक्षण संपन्न जो ग्रंथ आहे ते महापुराण आहे. अन्य पुराण आहे. एक चिंतन सांगतो पुढे जाऊया. काय आहे की सर्व पुराणामध्ये भागवताचं वर्णन केलं. 17 पुराण अगोदर झाले. नंतर भागवत महापुराण व्यासांच्या जीवनातला शेवटचा ग्रंथ. भागवताच्या नंतर व्यासाने ग्रंथ निर्माण केला शेवटचा ग्रंथ. प्रश्न असा निर्माण होतो 17 पुराणामध्ये भागवताचं वर्णन केलं आणि त्यावेळेला भागवत ग्रंथ प्रगट झाला नाही. आता ग्रंथ जर प्रगट झाला तर गुणवर एखादा व्यक्ती जन्मालाच आला नाही असा आहे तसा आहे कसं सांगता येईल? भागवताचा जन्मच नाही, ग्रंथाची निर्मितीच नाही. आणि त्यावेळेला 17 पुराणामध्ये भागवताचं वर्णन. सुरुवातीला पद्मपुराणातलं वर्णन आहे भागवतामध्ये. शेवटी स्कंदपुराणातलं वर्णन आहे भागवतामध्ये. ते खरं भागवतात ते भागवत महात्म्य भागवत ग्रंथातलं नाही. पण गीता प्रेस छापकाना त्यांना चिंतकाला उपयोग व्हावा या निमित्ताने तर एखादा श्लोक तरी वाचतील 2-2 ग्रंथ बरं का. तर असं म्हणून त्यांनी केलं बरं का. सर्व पुराणात वर्णन केलं त्यांनी. सर्व पुराणामध्ये ग्रंथ निर्माण नाही. ज्या अर्थात ह्यांचा जन्मच नाही, ग्रंथ निर्माणच नाही. अगोदर वर्णन कसं? त्याचं उत्तर असं सांगितलं ज्या अर्थी ह्यांचा ग्रंथ निर्माण न होण्याच्या अगोदर पूर्वीचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथात जन्माच्या अगोदर वर्णन आहे त्या अर्थी हा ग्रंथ नित्य आणि अनादि आहे. भागवत हा ग्रंथ नित्य आणि अनादि आहे.
बस प्रत्येक युगात व्याजी शुकाचार्य प्रगट होतात, परीक्षित प्रगट होतात. सर्व संघ प्रत्यागवृत्ती आहे, असंग निसंग हा शुकाचार्य आहे. आणि त्या दिव्य संवादातून या भक्तिरसायन प्रगट होतं. नित्य अनादि ग्रंथ आहे, भक्तिरसाने परिपूर्ण भरला दिव्य ग्रंथ. मग गीता भागवत करीती श्रवण, श्रवण करा, ऐकतात. अखंड चिंतन विठोबाचे. या गीता भागवतामध्ये अन्य अवतारात विठ्ठल परमात्मा काढतात. तोच विठ्ठल राम आहे, कृष्ण आहे, हरी आहे, तोच आहे. आणि त्या विठ्ठलाचं अखंड चिंतन करतात. त्यामुळे खंडना कधी नाही. विचा केला ठोबा म्हणून बोली जे विठोबा, अर्थात विद्रुत ज्ञाने ठोबा म्हणजे आकार. हे पंडित प्राण धारुकर शास्त्री बरं का, फार पंडित प्राण म्हणतात भगवान शास्त्री धारुकर. फार महापुरुष होऊन गेले, गुरुमुखातून ऐकलं. ते फार पंडित प्राण होते, फार संस्कृत वाङ्मयाचे साहित्याचे ते प्रगाढ असे व्यासंग त्यांच्याकडे होता. फार आता शब्द कमी पडतात आपले. त्यांनी विठ्ठलच्या व्युत्पत्ती सांगितली. विददाते लाते ठाते ऋणाते शून्याने ते विठ्ठला हा विठ्ठल. विददाते लाते ठाते गृणाते शून्यान. त्याचा अनुवाद मूड पापी जैसे तैसे उत्तरी कासे लावणे. अत्यंत शून्य, अत्यंत सामान्य. त्यांना सुद्धा बस त्यांचं ज्ञान अज्ञान नष्ट करून आपल्या स्वरूपामध्ये स्थान देतो. मूडपापे जैसे तैसे किंवा खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. आणि हा विठ्ठलाचा विशेष हा आहे. बाकी काय आहे बरं का, काय ग्रंथकार सगुणाचं वर्णन करतात, काय निर्गुणाचं वर्णन करतात, काय संप्रदाय सगुणाचं कथन करतात, काय निर्गुणाचं कथन करतात. पण आपला संप्रदाय आहे सगुण निर्गुणाचा समन्वय आहे. जिथे समन्वय आहे तो वारकरी संप्रदाय, त्याला म्हणतात वारकरी संप्रदाय. आणि म्हणून इथे सगुणाने निर्गुण आणि सगुण न्यून म्हणे तो केवळ मूर्ख जाण. सगुण निर्गुण समस्या न्यून पूर्ण अशा नात्रायची होई आहे. म्हणून काय आहे सगुण निर्गुण ठाव विटे पाव धरेला. माऊलीकडे काय साधक आले आणि त्यांना साधकांना एक जिज्ञासा अंतःकरणात निर्माण झाली. भगवंता दर्शनासाठी गेले. भगवंता दर्शनासाठी गेल्यानंतर त्यांचं भगवंता शुद्ध स्वरूपात दिसू लागलं. बस ज्ञातृज्ञाहीन असं शुद्ध रूप आहे. त्यांना दिसू पाहता पाहणे दुरी सारोण्या उघडे प्रब्रह्म असं ते प्रब्रह्म रूपाने दिसू लागलं. आणि भक्तीने हृदय भरून आल्यानंतर बस समचरण दृष्टी विटेवरी साजेरी असं सगळं रूप दिसू लागलं. आता त्यांना शाशंक झाले, आता काय करावं. माऊलीकडे गेले. माऊलीला बोलवल्या, विठ्ठलाला निर्गुण म्हणावं का सगुण मला कळत नाही. निर्गुण म्हणावं तर कमरेवर हात आहे, सगुण म्हणावं तर शुद्ध ब्रह्म दिसतं, नित्य शुद्ध बुद्ध असं ते तत्व दिसतं आम्हाला. म्हणावं तरी काय. माऊली म्हणले चला आता देवालाच विचारू, तुला काय म्हणावं. तो सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. अशा विठ्ठल अखंड चिंतन करतायत. आणि असे जे कन्यापुत्र आहेत तुकोबरा त्यांच्या आईवडिला धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची या. आई वडिलाचं महत्व आपल्याकडे फार आहे. सकळ शास्त्राचे धुरे जी एका माता पितरे तया सेवे श्रीकृष्ण लोण के जे मातृदेव भव पितृदेव भव. बस चालतं बोलतं गुरुवरे डॉक्टर महाराज सांगतात, चालते बोलते लक्ष्मीनारायण, चालते बोलतं लक्ष्मीनारायण म्हणजे आई बाप आहे. ज्यांना आई बाप कळत नाहीत त्यांना पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी काय करणार. घरातले मायबाप विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि ह्यांची सेवा जर होत नसेल काय करता. पंढरपूरला चंद्रबाई घाण करता जाऊन तिथे काय करणार तुम्ही. तुम्हाला चालते बोलते मायबाप कळत नाही, भूक लागते अन्न देत नाहीत, दवाखान्यात घेऊन जात नाही. सेवा जीवनात झाली पाहिजे. परमार्थरी जरी गेला तो मायबापाचा आशीर्वाद, आणि मायबापाचा जोपर्यंत आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत परमार्थसुद्धा सिद्धीला जात नाही. संन्यास असू द्या, जगुरु शंकराचार्य महापुरुष अर्थात व्यवहारात तर ठीक आहे, पण परमार्थासुद्धा भगवत प्राप्तीसाठी सुद्धा मायबापाचा आशीर्वाद लागतो. ज्याच्या जीवनात मायबापाची सेवा झाली त्याला कोणती सेवा करायची गरज नाही बरं का. अर्थात तयाचा हरिख वाटे देवा, देवाला आनंद वाटतो अशा मायबाप लेकराकडे पाहून. आणि तुकोबरा त्यांच्या आईवडिला धन्यता देतात. धन्य माता पिता तयाच्या. प्रथम पुण्यस्मर आहे, त्याचं नावच निवृत्ती आहे बरं का. कधी प्रवृत्ती न येणार आहे. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरं बस निवृत्तीनाथ असे प्रवृत्ती कधी नाही. असे निवृत्तीनाथ आणि नारायण, निवृत्ती आणि नारायण
बरं का, म्हणजे त्या नारायणामध्ये एकरूप झालेले असे निवृत्ती नाव. बरं, त्याचं नावही सुंदर आहे. निवृत्तीप्रमाणे प्रवृत्ती कधी न येणाऱ्या अखंड चिंतनामध्ये पूर्ण जीवनाचा वेध झालेला आहे. आणि त्यांच्या पुण्याने हा स्वर्ग सोहळा बरं का, वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा हे एक अद्वितीय अनुपम्य असा हा सोहळा, अनुपमेय असा सोहळा संपन्न होत आहे. आणि तुकोबाराय अशा भगवत भक्ताकडून म्हणता अशा भगवत भक्त भेट झाली तर अहोभाग्य आहे. बोलणं त्याच्यापेक्षा अहोभाग्य आहे. आणि सेवा घडली तर माझ्या दैवाला पारावा राहणार नाही. शेवटचं चरण तुका म्हणे माझा घडच्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडच्यांची सेवा, घडच्यांची सेवा तुका म्हणे माझा घडच्यांची सेवा म्हणे माझा घडच्यांची सेवा तुका म्हणे माझा घडच्यांची सेवा म्हणे माझा घडच्यांची सेवा तुका म्हणे माझा घडच्यांची सेवा तरी माझा दैवा तरी माझा दैवा पालमाही कुणी कन्या पुत्रा कुणी कन्या पुत्रा तरी माझा दैवा पालमाही कुणी कन्या पुत्र कन्या पुत्र
केशव महाराज दामणगाव. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. तुका म्हणे come on,
रामकृष्ण महाराज गोविंदनगर. होती जे सात्विक कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दया वाटे देवा दयाचा हरे वाटे देवा पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरे पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र होती जे दयाचा हरी वाट देवा दयाचा हरी वाट देवा हे दयाचा हरी वाट देवा दयाचा हरी वाट देवा हे 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 दयाचा ठेका ठेका हे दयाचा हे दयाचा हरी दया